नमस्कार, महासागर न्यूज मध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो। राज्याच्या राजकीय पटलावरती सध्या आरोपांच्या फैरी झडत असताना एका नव्या वादाची ठिणगी उडाली आहे। एसआयटीच्या समन्सला रुपाली चाकणकर यांनी दिलेलं उत्तर आता त्यांच्यावरील संशयाचे ढग अधिकच गडद करत आहेत। चौकशीच्या बहाण्याने बोलून थेट अटकेची कारवाई केली जाईल, याच अनामिक आणि दाट भीतीपोटी रुपाली चाकणकर यांनी एसआयटी समोर जाण्याचं जाणीवपूर्वक टाळलं असा अत्यंत खळबळजनक आणि घणाघाती आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे। अंधारे यांच्या थेट टोकदार आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून चाकणकरांच्या या अनुपस्थिती मागे नेमकं दडलं तरी काय, या प्रकरणातील संशयाची सुई नेमकी कोणत्या दिशेने जातं आणि या राजकीय नाट्याचा पुढचा अंक काय असेल, पाहूया सुषमा अंधारे काय बोलले। भोंदूबाबा खरात आणि महिला लैंगिक शोषण प्रकरणी आता महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा चाकणकर यांना एसआयटीने समन्स बजावले। मात्र मी महिला आहे आणि महिला असल्यामुळे मी नाशिकला येऊ शकत नाही असं चाकणकरांनी दिलेलं कारण काही पटण्यासारखं नाही। कदाचित चाकणकरांना आपल्याला चौकशीच्या बहाण्याने बोलवून अटक करतील अशी भीती वाटते का? पण मुळात चाकणकरांना अशी भीती का वाटते? कर नाही त्याला डर कसली? जर चाकणकरांचा सगळ्या प्रकरणात काहीच सहभाग नसेल तर चाकणकर या चौकशीला सामोरे जायला घाबरतात का बरं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एसआयटी जी या संपूर्ण प्रकरणावर काम करते त्या एसआयटीच्या प्रमुख सुद्धा तेजस्विनी सातपुते या एक महिलाच आहेत। 2-3 दिवसांपूर्वी मी आणि इतर महिला आम्ही नाशिकला गेलो होतो। काय चाकणकरांना कायद्याचा आदरच करायचा नाही का? एसआयटीची किंमत चाकणकरांच्या नजरेत काय कसपटा समान आहे का? चाकणकर एका अर्थाने समन्सला अशा पद्धतीने जेव्हा उत्तर देतात याचा स्पष्ट अर्थ चाकणकर कायद्याला कवडीमोल समजतात। चाकणकरांच्या नजरेत एसआयटीची आणि इतक्या कष्टाने IPS ऑफिसर म्हणून स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या एसआयटी प्रमुख सातपुते यांच्या सहीने आलेल्या कागदाची काहीच किंमत नाही का? पण मुळात आत्ता या सगळ्या प्रकरणात एसआयटीचा कणखरपणा बघण्यासाठी महाराष्ट्र नक्कीच उत्सुक आहे। महासागर न्यूज।